आणि सुरुवातीला बातमी अतिशय मोठी आहे, कारण फडणवीसांच्या कार्यालयातील तोडफोड प्रकरणी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। हल्ला करणाऱ्या महिलेची ओळख ही अखेर पटली आहे। महिलेचे सोसायटीमधील अनेक व्हिडिओ समोर आलेले आहे। याआधी सुद्धा महिलेने धमकावल्याची माहिती मिळते। या महिलेने अचानक देवेंद्र फडणवीस यांची जी नावाची पाटी होती ती तोडलेली होती। फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड या महिलेने केली होती आणि हल्ला करणाऱ्या या महिलेची आता ओळख पटलेली आहे। या महिलेचे या सोसायटीमधले अनेक व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत। तर या महिलेसंदर्भात पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली तेही आपण बघूयात। डिस्टर्ब और इस महिला पे मुंबई पुलिस में इससे पहले एक गुना दाखिल किया गया है। उस ऑफेंस में माननीय कोर्ट के सामने भी एक रिपोर्ट दिया गया था, जिसमें ये महिला मेंटली डिस्टर्ब्ड है और इसकी वजह से उसको खुद को और बाकी लोगों के सेफ्टी को भी खतरा है, ऐसा रिपोर्ट में दिया गया था। लेकिन इस महिला के भाई ने उसकी जिम्मेवारी ली थी, इसलिए कोर्ट ने उसे एडमिट करने को नहीं बोला था। तो अभी तक इस जांच में ये सब फैक्ट्स जो है वो सामने आए हैं। तर आपण बघू शकतोय नेमकं पोलिसांनी काय सांगितलं। याआधी देखील या महिलेने अनेकदा अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। या महिलेची ओळख ही आता पटलेली आहे। या महिलेने अनेकांना धमकावलेलं आहे, अनेकदा अशा प्रकारे तोडफोड केलेली आहे, हे सुद्धा आता समोर आलेलं आहे। ही दोनही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। एक दृश्य काल संध्याकाळचे तर दुसरी दृश्य या आधीची आहेत। कशा प्रकारे या महिलेने या आधी सुद्धा तोडफोड केली ते आपण या दृश्यांमध्ये बघतोय। मात्र मंत्रालयातली फडणवीसांच्या कार्यालयाजवळची पाटी या महिलेने फेकली असल्याचं, तिची तोडफोड केली असल्याचं आपण या दृश्यांमध्ये सध्या बघतोय।